लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी गावामध्ये काही दिवसांपूर्वी डेंग्यू मलेरियाचे काही रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीने तात्काळ गावातल्या प्रत्येक परिसरामध्ये धूर फवारणी केली। त्यामुळे डासांचा प्रभाव कमी झाला असून रुग्णांचे प्रमाणही घटताना दिसत आहे। ग्रामपंचायत गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत असून गावातील विकास कामे सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहेत। सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवून ग्रामपंचायतीला सहकार्य करून आपले गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा असे आवाहन सरपंच चंदाताई गुलमोहर यांनी गावकऱ्यांना केले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। जवळपास सर्वात मोठी ग्रामपंचायत असून इथे ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत चालतो आणि आता 4-8 दिवसा अगोदर या गावामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने डेंग्यू आणि मलेरिया याचे रुग्ण आढळले होते। तर रुग्ण आढळल्यामुळे ग्रामपंचायत बीबी यांनी सर्वांनी निर्णय घेऊन तात्काळ गावामध्ये मच्छर डास कमी होण्यासाठी धूर फवारणीचा निर्णय घेतला आणि जवळपास त्यामुळे गावातील सर्व गाव धूर फवारणी झालेला असून रोगराईला सुद्धा आळा बसलेला आहे। आम्ही बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली, त्यावेळेस असे कळाले की धूर फवारणीमुळे जवळपास डासांचं प्रमाण गावामध्ये कमी झाल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण कमी झालंय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तसंच आपण इथं आल्यामुळे आपल्या गावचे सरपंच चंदाताई गुलमोहर यांच्याशी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सरपंच साहेब, ताई, आता आपल्या गावामध्ये धूर फवारणी केली त्यामुळे डासांचं प्रमाण कमी झालं आणि तुम्हाला काय वाटतं याच्यावर? आपल्या गावात डास डेंग्यू मलेरियाचा जास्त साथ आल्यामुळं रुग्ण जास्त आढळल्यामुळं आपण याचा तात्काळ निर्णय घेतला ग्रामपंचायतने की बाबा याच्यावर काहीतरी उपाय व्हावा। हा, बरोबर। तर मग आता डासाचं प्रमाण कमी झालंय असं तुमचं म्हणणं आहे? डासाचं प्रमाण कमी झाले आणि रुग्णाला बी आळा बसला। आणि मागच्या वर्षी पण तुम्ही अशी धूर फवारणी केली होती? मागच्या वर्षी पण अशीच फवारणी केली आणि गावाने चांगला प्रतिसाद दिला। असं का? ठीक आहे। तर सरपंच यांनी सांगितलं की या डासाच्या फवारणीमुळे डासांचं प्रमाणही कमी झालंय आणि गावाने सुद्धा प्रतिसाद चांगला दिलाय आणि यांनी मागच्या वर्षी सुद्धा या डासांसाठी किंवा रोगराई प्रतिमात्मक म्हणून डासाची यासाठी धूर फवारणी केली होती। तेव्हा सुद्धा त्यांना गावावर स्वच्छतेचा आणि त्या डेंग्यूचा परिणाम न झाला, जास्त झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी ब्रह्मानंद गोविंदराव वाकोडे, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादचे नाव रत्नपूर करावे, तसेच रत्नपूर येथे संभाजी महाराज यांचे विशाल असे स्मारक व्हावे, या आणि अशा इतर मागण्यांसाठी आमदार संजय केणेकर यांनी सरकारशी चर्चा केली। संजय केणेकर नेमके चर्चेतून काय म्हणाले आहेत ते मुद्दे त्यांनी ठळकपणे मांडले आहेत। रत्नपूर येथे भव्य विशाल असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे बनावं तिथं आणि ज्या पद्धतीने या देशावर आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, राहिले साहिले इंग्रज यांनी आमच्या मनावर जो इतिहास कोरला आणि खऱ्या अर्थानं आमचा भौगोलिक आणि ऐतिहासिक जो इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे, तो मिटवण्याचं काम सातत्यानं या आक्रमकांमुळे होत होते आणि त्यामुळे या आक्रमकांनी ज्या पद्धतीने या देशावर राज्य केलं, ते राज्य करत असताना ते त्यांचा इतिहास इथं ठेवून गेले आणि त्यामुळे त्यांचा इतिहास मिटावा, आमचा पौराणिक, आध्यात्मिक आणि या देशाचा मूळचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला चेतनास्तंभ, प्रेरणास्तंभ व्हावा आणि आम्हाला जे चेतनादायी आहे, प्रेरणादायी आहे असे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, ज्या अर्थाने संभाजी महाराज गेल्यानंतर सळो की पळो करणाऱ्या औरंगजेबाला संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि ताराराणी यांचा इतिहास आमच्या या मातीत आहे, काळ्या मातीत। तो इतिहास खऱ्या अर्थानं नावरूपाला आणण्याच्या भूमिकेतून हे विशाल स्मारक व्हावं ही भूमिका सभागृहाला पटली आणि सभागृहामध्ये आर्थिक तरतुदीमध्ये
100 कोटी मागण्या पुरवण्यामध्ये 100 कोटी रत्नपूर, जे खुलताबाद म्हणलं जातं त्याला पौराणिक नाव रत्नपूर आहे, आणि या रत्नपूरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं, जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला आमचा इतिहास समजेल. या भूमिकेतून ते 100 कोटी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या आर्थिक तरतुदीमध्ये समाविष्ट केले. आणि नंतर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण बाधित रस्ते होते, जे सरकारी रस्ते होते, जे सर्व्हिस रोड होते, त्यावर काही अपराध्यांनी, काही अवैध धंदेवाल्यांनी हे रस्ते बळकवले होते. त्या रस्त्यांना मोकळं करून तो खऱ्या अर्थानं जो रस्ते काढले गेले त्या रस्त्यांना बांधणी व्हावी म्हणून 500 कोटीची सुद्धा मागणी या छत्रपती संभाजीनगरसाठी केली. सर, मंत्रालयामध्ये काल विधेयकामध्ये तुम्ही चर्चा केली, जन सुरक्षा विधेयकामध्ये सुद्धा तुम्ही पाठिंबा दिलात. तर अनेक लोक आहेत मराठवाड्यातले की जे भाग घेत नाही, पण तुम्ही कमी वेळात आमदार म्हणजे एकदम आक्रमकपणे काम करताय, याबद्दल काय सांगा? खरं तर जन सुरक्षा विधेयक हे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक आणलं. मी प्रथमतः त्यांचं महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार म्हणून त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं तर हे विधेयक विरोधकांनी खूप विरोध केला. या विधेयकाला या राज्यातील ग्रामीण भागात, या देशातील ग्रामीण भागात जो मोहवाद, नक्षलवाद जो या देशामध्ये निर्माण झाला त्याला भुईसपाट करण्यासाठी, त्याला नष्ट करण्यासाठी हा जनसुरक्षा विधेयक आहे. परंतु हे विधेयक आणताना बऱ्याच विरोधकांनी विरोध केला आणि त्यांना मी बरंच सभागृहात सांगितलं की हे विधेयक द्वेषासाठी नाहीये, हे देशासाठी आहे. आणि त्यामुळे द्वेषाचं राजकारण विरोधकांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की ज्या पद्धतीने हे विधेयक आणलं गेलं, हे विधेयक आणण्याच्या मागे भूमिका आहे जी वामपंथ्यांनी अराजकता या देशात माजवलेली आहे, या देशाचे तुकडे करू इच्छितात. त्या वामपंथ्यांना त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी, त्यांना मातीत गाडण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आम्ही आणलेलं आहे. निश्चितच हे जनसुरक्षा विधेयक खऱ्या अर्थानं या देशाची एकात्मता, एकजूट आणि सर्व धर्माला घेऊन चालणाऱ्या भूमिका घेऊन हे जनसुरक्षा विधेयक काम करणार आहे. सर, आपलं 2.5 वर्षापासून कार्गो सेवा बंद आहे. त्या कार्गो सेवा चालू करण्यासाठी मागणी केली होती, त्यानंतर ती सुरू व्हावी याबद्दल काही म्हणजे काही पावलं उचलणार आहेत? खऱ्या अर्थानं या देशामधल्या आंतर राज्यीय आणि तसंच परदेशीय सेवा, कार्गो सेवा चालू होण्याकरता परत एकदा सरकार विचाराधीन आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर ही चालू आहे. मालाड पश्चिम परिसरातील एका घरात खिडकीतून प्रवेश करून 3,27,000 रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. ही घटना 9 फेब्रुवारी 2025 रोजी घडली असून या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी तपास करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि ठसे तपासले असता आरोपीचा मागोवा लागला. संशयित इसम पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपी आशिष दत्ताराम साखरकर असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर पथकाने सिल्वासा येथे जाऊन 2 दिवस सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आशिष साखरकर विरोधात मुंबई आणि उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात मालमत्तेच्या एकूण 61 गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या आरोपीने आणखी कुठे चोरी केली आहे का याचा अधिक तपास मालाड पोलीस करत आहेत. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. किती गुन्हे आहे याच्यावर आणि कुठे कुठे म्हणजे चोरी कसं आहे? मालाड पोलीस स्टेशनला फेब्रुवारी 2025 मध्ये संध्याकाळी एका घरामध्ये खिडकीद्वारे चढून त्यांनी घरफोडी केली होती आरोपी. त्यानंतर तिथून त्या घरामधले सोने दागिने घेऊन त्यांनी पसार झालेला होता. ते मोडस ऑपरेंडी आम्ही बघितलं की कशा प्रकारचं तो चढलेला आहे, कशा प्रकारचं केलेलं आहे. ते लक्षात आल्यानंतर एखादा सराईत आरोपी असं त्याच्यामागे असणार
आणि निश्चितच त्याने त्या पद्धतीनं आला आणि अर्धा तासातच चोरी करून तो घरफोडी करून तो पळून गेला. याच्यावरून त्यांनी लक्षात आलं की हा सराईत आहे, ह्याला जाणकार आहे एरियाची असा व्यक्ती आहे. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अँगलनं जेव्हा तपास केला, तांत्रिक तपास केला, लक्षात आलं की त्याच्यामध्ये जो आहे आतिश दत्ताराम साखरकर हा जो आरोपी आहे, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार, त्यांनी त्याच्यावर जवळपास 61 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यापूर्वीचे आणि त्यांनी केल्याचं आमचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालं. निष्पन्न झाल्यानंतर हा सराईत असल्यामुळं याच्यापूर्वी 61 गुन्हे मुंबईमधले खारपासून ते इकडं मीरा भाईंदरपर्यंत ह्या पार्टमध्ये त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4-5-6 असे गुन्हे केलेले आहेत. मग त्यानंतर सराईत असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये शोधात लागलो. शोधात लागल्यानंतर आम्ही डिटेक्शन टीम त्याचे दोन्ही टीम आणि त्यानंतर आमचा गुंडा पथक हे सर्व लावून टाकून आम्ही शोध करायला सुरू केलं. आणि तो सराईत असल्यामुळं तो अस्तित्व लपवून त्याच्यानंतर तो काम करत होता आणि तो मोबाईल वापरत असतानासुद्धा 2G नेट वापरत होता. 3G त्यामुळं काय होतं, त्याच्या लोकेशन ट्रेस करताना आम्हाला त्याच्यामध्ये पिनपॉईंट लोकेशन एक्झॅक्टली मिळत नव्हतं. त्यामुळे आम्हाला ते मग नंतर डिटेक्शन ऑफिसरला असं लक्षात आलं की हा याच्यामध्ये दादर नगर हवेली सिल्वासा ह्या भागामध्ये तो अस्तित्व त्याचा दिसून येतो आहे. मग त्यावेळेस आमची पथक तिथं पाठवले. 3 दिवस त्यांनी सापळा लावला. सापळा लावून त्याच्यामध्ये आतिश दत्ताराम साखरकर हा वय 37 वर्ष, ह्याच्यापूर्वी जे 61 गुन्हे दाखल आहेत घरफोडीचे, हा व्यक्ती ह्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेऊन त्याचं 7 दिवस त्याचं रिमांड घेतलेलं आहे आणि ह्यानंतर त्याच्यापूर्वी आता ते रिमांड घेऊन ह्यानंतर त्यांनी कुठं आणखी कुठं गुन्हे केलेले आहेत. याच्यापूर्वी गुन्ह्यामध्ये तो कुठल्या गुन्ह्यामध्ये अब्स्कॉन्ड आहे, फरार आहे, त्या गुन्ह्याचा आम्ही डिटेक्ट करून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही अरेस्ट करणार आहे आणि नवीन त्यानंतर कुठं केलेलं आहे ते सुद्धा आम्ही शोध घेऊन त्याच्यामध्येच उकल करून त्याप्रमाणे त्याचं ते सुद्धा गुन्हे डिटेक्ट करणार आहे. मुंबईतील CSMT रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॉली बॅग चोरीच्या गुन्ह्याचा छडा अवघ्या 24 तासात लावण्यात CSMT पोलिसांना यश आले आहे. दिनांक 6 जुलै 2025 रोजी एका प्रवाशाची स्काय ब्लू कलरची ट्रॉली बॅग, रुपये 26,000 रोख रक्कम आणि 4,000 किमतीच्या चांदीच्या पायातील पट्ट्या चोरीस गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. CCTV फुटेजच्या सहाय्याने CSMT GRP पोलिसांनी तपास करून सुनीता गोपीचंद काळे वय वर्ष 35 या महिलेला 8 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली. संशयित आरोपीकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून साक्ष म्हणून व्हिडिओग्राफरसह अंगझडती केली आहे. फिर्यादीने मुद्देमालाची ओळख पटवून तो परत मिळवला आहे. ही कामगिरी CSMT GPP पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. मुंबईत मुंबई फॉर पीस या नावाने विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने एक अनोखं सांस्कृतिक आणि सांगीतिक सत्र पार पडलं. द्वेषाविरुद्ध प्रेमाने या घोषवाक्याखाली गायन, कविता, रॅप, गझल आणि विविध भाषांतील सादरीकरणाद्वारे शांततेचा आणि ऐक्याचा संदेश दिला गेला. साधो जागरे या मनातून बांधूया एक वाट प्रेमाची, पाडू चला रे भिंती या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलंय. हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दूसह मुंबईच्या अनेक स्थानिक भाषातील प्रस्तुतींनी सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवलं आहे. तर सामाजिक विषमता दूर करून सौहार्द निर्माण करणाऱ्या या उपक्रमाने तरुणाईमध्ये नवचैतन्याचा जागर केला. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. बॉम्बे में बहुत सारे ऐसे हादसे हो रहे थे जहाँ पे नफरती भाषा और लोगों को परेशानी जैसे दी जा रही थी मज़हब के ऊपर. मुसलमान वेंडर्स है यहाँ पे दादर में, उनके ऊपर भी अटैक हुआ और साथ ही में गोलीबार बस्ती में, मालवनी में ऐसे हादसे हुए. तो ये हमारे मुंबई का कल्चर नहीं है. हम अमन शांति प्यार मोहब्बत से रहने वाले लोग हैं. हर अलग अलग जगह से आते हैं यहाँ पे काम करने के लिए. हम यहाँ बसते हैं और हमारी ज़िंदगी बहुत अच्छी तरह से, बहुत एक हम कहते हैं मुंबईकर का स्पिरिट, उसके साथ हम लोग जीते हैं. तो हमें लगा कि हम जैसे जो सिटीज़न हैं जो ये नहीं मानते कि नफ़रत होना चाहिए, हम जो मानते हैं कि हिंसा नफ़रत के लिए बॉम्बे में कोई जगह नहीं है, मुंबई में ज़रा भी जगह नहीं है, तो हम चाहते थे कि हमारी आवाज़ आगे आए. और ये नफ़रत वाला ही हम लोग क्यों सुन रहे हैं. मोहब्बत की भी बातें हो, एकता की बातें हो, जो ये सांप्रदायिकता का माहौल है उसको हटाकर हम लोग प्यार की बातें करें. तो इसीलिए हमने मुंबई फॉर पीस का इनिशिएटिव किया. बहुत सिटीजन्स आए,
बहुत सिटीजन्स ग्रुप्स आए और सब ने मिलकर शुरुआत की। पहले जो रैली हुई उसमें बहुत उत्साह के साथ लोग जुड़े और सोशल मीडिया के माध्यम से बहुत लोग नए नए आए और उन्होंने बोला कि हम नफ़रत नहीं चाहते। तो उसके बाद हमें लगा कि आगे भी प्रोग्राम होने चाहिए और ये जो दूसरा प्रोग्राम है ये हमने उसी के लिए रखा है, जैम सेशन। म्यूज़िक जो है वो प्यार की भाषा होता है, तो हमें लगा कि म्यूज़िक के माध्यम से हम प्यार का मैसेज जो है, पैगाम जो है दे सकते हैं। आगे चल के भी हम बहुत ऐसे कार्यक्रम करने वाले हैं और मुंबई में प्यार के लिए जगह तो है ही, तो उसके लिए अभी और कमी तो होगी नहीं। तो हर महीने शायद हम ऐसा ही कोई प्रोग्राम रखें। आप भी जुड़िएगा और सबको बताइएगा भी। मोहब्बत का जाम अलग रहेगा। हाँ, मोहब्बत का जाम दिखाई दे रहा है क्या? ऑफ कोर्स दिखाई दे रहा है। सब लोग जो है वो मोहब्बत के बारे में, वो हिंसा के अगेंस्ट और वो जो मजहबी ये जो दरारें और दीवारें जो पैदा कर रहे हैं उसके अगेंस्ट लोग बोल रहे हैं। और इसका ज़रूरी है आज के टाइम में कि हमारी भी, वैसे भी हमारी आवाज़ कितनी ही बड़ी हो कम ही पड़ता है। तो इसीलिए यहाँ पे मोहब्बत का जाम हो रहा है आज और भी आगे होगा। और लोगों को जोड़ने के लिए या जो आर्टिस्ट है उनको जोड़ेंगे? हम इंस्टाग्राम पे मुंबई फॉर पीस करके पेज चला रहे हैं, तो उसको फॉलो किया जाए। फेसबुक पे भी है हम, और बहुत लोग जुड़ रहे हैं खुद ही आके मुंबई फॉर पीस बन रहे हैं। तो ये एक कैंपेन की तरह है, एक मोहब्बत की कैंपेन की तरह है। ये कोई ऑर्गेनाइजेशन नहीं है, कोई नहीं है, सब मुंबईकर है। तो हम यही सोच रहे हैं कि लोग जुड़े और वो देखें हमारे पेजेस को। जब रैली हुई थी तो बहुत सारे रील जो है वो वायरल हो गए थे। हम गा रहे थे, हम चल रहे थे स्ट्रीट्स पे, हम मोहब्बत का पैगाम लेके। तो हमें यही अपेक्षा है कि और लोग ज़्यादा जुड़ेंगे। मुंबई में मोहब्बत करने वाले बहुत लोग हैं, तो बहुत लोग जुड़ेंगे। थँक यू। मुंबई फॉर पीस हा उपक्रम सुरू केलेला आहे, नेमकं याचं कारण काय आहे आणि आता याची गरज काय? अशा आपल्या शहरात आणि महाराष्ट्रात जो कम्युनल हार्मनीचा ॲटमॉस्फिअर आहे तो डिस्टर्ब झालेला आहे, ते त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी आम्ही हा इनिशिएटिव्ह केला आहे. मुंबईकरांनी केलेला आहे, व्हॉलंटरी बेसिसवरती केलेला आहे. आम्ही 1 जूनला मार्च केला होता कोतवाल गार्डन टू चैत्यभूमी. हा आमचा दुसरा इव्हेंट आहे. याच्या थ्रू आम्ही लोकांना प्यार, मोहब्बत, सगळ्या कौमी एकता याच्याबद्दल मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. जसं की 1 जूनला कौमी एकता मार्च काढलेला आहे, तर आज या उपक्रमामध्ये कोण आलेले आहेत आणि काय यातून साध्य झालं आहे, काय पेश केलं जाणार आहे? आता याच्यात बरेच आर्टिस्ट आलेले आहेत. गाणी, कविता, गझल्स वगैरे केलेली आहेत. त्याच्यात आनंद पटवर्धन आता करतायत, इमाद शाह आले होते मगाशी, शामा अय्यर आहेत, बरेच ओळखीचे हुसेन हैदरी, अमीर अजीज असे कवी आलेले आहेत. तर बरेच आमचा एक 30 लोकांचा ग्रुप आहे. आणि 7 वाजल्यानंतर ओपन माईक सेशन आहे, ज्याच्या ऑडियन्समधले ज्यांना पार्टिसिपेट करायचं असेल ते पार्टिसिपेट करू शकतात. बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मे महिन्यात करण्यात आलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे निकृष्ट स्वरूप आता उघडकीस आले असून अवघ्या 2 महिन्यातच सुरू झालेल्या पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पर्यटक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. विशेष बाब म्हणजे या उद्यानामध्ये मोठ्या गाड्यांना प्रवेश नाही, तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण असूनही रस्ता इतक्या लवकर खराब होतो, ही बाब कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. स्थानिक प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मते करोडो रुपयांची कामे कागदोपत्री केली जातात, पण प्रत्यक्षात मात्र दर्जा रसातळाला जातो. पर्यावरण संवेदनशील आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी ढिसाळ कामे होणे अत्यंत धोकादायक आहे. तपासणी करून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. काय सांगाल आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जे खड्ड्यांसंबंधित आपण प्रश्न रस्ते बांधत होते, जेव्हा आपण निकृष्ट दर्जाचं काम होतं असं प्रश्न उपस्थित केलेले, मात्र मे महिन्यामध्ये झालेले रस्त्यामध्ये आता खड्डे पडलेले आहेत, भले मोठे खड्डे आपल्याला दिसत आहेत, काय म्हणावं? सर कसं आहे, ज्या वेळेस हे काम चालू होतं त्यावेळेसच आमच्या लक्षात आलं होतं की अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे
तरी सुद्धा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं होतं आणि PWDचे काय अधिकारी होते त्यांचे पण निदर्शनात आणून दिलेलं होतं, पण त्या लोकांनी काय न ऐकता त्यांच्या मार्जिने त्या जसं पाहिजे तसं काम करून टाकले आणि आता तुम्ही पाहतात तर 1 महिना उलटून गेलं, आता जस्ट काम झालेलं, आता त्याच्यामध्ये भले मोठे मोठे खड्डे पडलेले. इथे बाहेरच्या गाड्या तर येत नाही, तर कसं ते खड्डे पडलेत आपल्याला? हा ते अतिशय निकृष्ट दर्जाचे, त्याच्यावर 1 इंच सुद्धा माल नाही आहे, ते कसं टिकणार आहे ते? आणि ते वरचे वर फक्त ते बोलतात ना हा मेकअप सारखं ते काम केलेलं आहे, 1 इंच सुद्धा त्याच्यावर माल नाही, ते टिकणारच नाही. आणि त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं बाबा हे टिकणार नाही, तुम्ही करता तर व्यवस्थित करा, पण आम्ही कसं आम्ही काम जनता आहे, आमचे कोण ऐकणार नाहीये. त्या संबंधित आपण कुठे तक्रार दिलेली आहे का? तक्रार म्हणजे आम्ही एक व्हिडिओ बनवून टाकलं होतं, ते अधिकाऱ्यांनी पाहिलं होतं, तर पाहिल्यानंतर की आम्हाला बोलले की बाबा तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आम्ही कसं एक दक्ष नागरिक म्हणून ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि मला काही घेणं देणं नाही, पण शासनाचे पैशाचे हे अतिशय बोलतात ना वाया पैशाचे काय बोलतात त्याला काय काटो करू हा शासनाचे अमाप पैसे वाया घालवतात आणि उधळतात ते. आतापर्यंत जे झालेले कामाचे त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी स्तब्ध झाला. राज्यात पावसाने अद्याप हुलकवणी दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. अनेक भागात पेरण्या झाल्या पण पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बियाणं उगवलंच नाही. दुबार पेरणी करायची आहे पण पाऊस नाही, या संकटाखाली शेतकरी सापडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा बियाणं, खत, मजुरी यासाठी कर्ज काढून दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. बीड, लातूर, उस्मानाबाद सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये पेरण्या पार पडल्या, मात्र जुलै मध्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस नाही. अनेक भागात पेरलेलं बियाणं करपलंय. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, पण यासाठी पुन्हा भांडवलाची गरज आणि तितकंच मोठं आर्थिक ओझं शेतकऱ्यांच्या समोर आलं आहे. सरकारनं काहीतरी मदत केली पाहिजे. सध्या पिकाचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.